बातमी आहे तळ कोकणातून। मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघाताप्रकरणी आता महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरणार आहेत। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। मालवणमध्ये महाविकास आघाडीने मोर्चाचं आयोजन केले। आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, अंबादास दानवे, भास्कर जाधव, विनायक राऊत हे मोर्चात सहभागी होतील। आज मालवणमध्ये भरड नाका ते मालवण तहसील कार्यालय असा हा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची एवढी घाई का करण्यात आली, तसंच या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी, कंत्राटदार आणि इतर यंत्रणेच्या बेजबाबदारीचा जाब या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येणार आहे। यासह पक्षाच्या वतीने सर्व राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर आंदोलन करण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। आपण थेट मालवणच्या किल्ल्यावर जाऊयात। या मोर्चा संदर्भातले आंदोलनासंदर्भातले अपडेट आपण जाणून घ्यात। अमोल मोरे आपल्या सोबत आहे। अमोल, साधारण किती वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि मवियाचे सगळेच प्रमुख नेते या मोर्चात सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत? जी ही घटना घडली त्यानंतर सर्वपक्षीय जे नेते आहेत त्यांच्या भावना जर आपण बघितलं तर संतप्त अशाच आहेत। म्हणजे प्रतिक्रिया देताना देखील अगदी कुठेतरी दिलगिरी, माफी मागणं ह्या गोष्टी घडताना दिसत आहेत। आणि अशा वेळेला शिवप्रेमींच्या भावना देखील तीव्र आहेत। अर्थात आजचा हा तिसरा दिवस आहे आणि तो यासाठी महत्त्वाचा ठरतो या सगळ्या घडामोडींमध्ये की प्रमुख जे काही नेते आहेत अगदी विरोधी पक्षातले, जसं तुम्ही नाव घेतलं त्याप्रमाणे अंबादास दानवे असतील, विनायक राऊत असतील, भास्कर जाधव असतील, अगदी विजय वडेट्टीवार असतील, ह्या नेत्यांसोबतच इथं सत्ताधारी पक्षातले नारायण राणे यांची देखील या ठिकाणी भेट होणार आहे। ते देखील या ठिकाणी पाहणी करणार आहेत। मुख्य गोष्ट हीच आहे की आज होणारा मोर्चा, जसं तुम्ही विचारलं त्याप्रमाणे साधारणपणे 10:30ची वेळ ही या मोर्चाला देण्यात आलेली आहे। भरड नाका जो मालवणमधला आहे तिथपासून ते तहसीलदार कार्यालयापर्यंत, अर्थात त्याच्या बाजूला पोलीस स्टेशन देखील आहे मालवणचं, त्या लोकेशन्सपर्यंत हा मोर्चा काढला जाईल। आणि कुठंतरी आपल्या ज्या भावना आहेत, ज्या तीव्र भावना आहेत, त्या भावना ज्या त्या मोर्चातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आणि या सगळ्याला मालवणमधला सर्वसामान्य जो रहिवासी आहे तो कशा पद्धतीने रिस्पॉन्स असतो ते पाहावं लागेल। काल काही मालवणमधल्या रहिवाशांनी तहसीलदारांची भेट घेतली होती, त्यांच्याकडे निवेदन दिलं होतं आणि एकंदरीत याबाबतची आपली जी नाराजी जी आहे ती तीव्र शब्दामध्ये व्यक्त केलेली होती। आम्ही संयमी आहोत याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला राग येत नाहीये, पण याबाबत ठोस उपाययोजना झाल्या पाहिजेत आणि भविष्यात ही दुर्घटना किंवा घटना घडणार नाही यासाठी ठोस पावलं उचलणं आणि जबाबदारी व्यक्तींना कुठेतरी कठोरात कठोर शासन करणं, अशा प्रकारच्या काही मागण्या ज्या आहेत ते या ठिकाणी या लोकांनी काल केल्याचं कळतंय। अर्थात नारायण राणे यांची देखील भेट होईल, विरोधी पक्षांचा हा मोर्चा या ठिकाणी निघेल आणि यातून नेमकं ऑब्व्हियसली काल म्हणजे जर आपण संपूर्ण चित्र बघितलं तर सरकारविरोधातली जी भावना आहे की सरकारविरोधातलं जे काही मतं जी आहेत ती या ठिकाणी व्यक्त केली जात आहेत। अर्थात आज विरोधी पक्ष एकंदरीत या मोर्चामध्ये कशा प्रकारे एकंदर स्टँड घेतं, कोणत्या मागण्या करतं आणि सर्वपक्षीय म्हणजे मवियातले अगदी जरी हा ठाकरे गटाचा असं वाटलं सुरुवातीला ठाकरे गटाचा मोर्चा असेल, पण मवियातले सर्वच प्रमुख नेते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। दीपक, या मोर्चा संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास अमोल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।